लवकर जमा करा. तुमच्या 3 पगारी येऊन जातील त्याच्यामध्ये. एक पेटी 3 पगारीची पण एक गोष्ट आहे, तर त्यांच्याकडे अकाउंट नंबर नाही आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी आपापल्या ज्या कंपनी, ज्याला जी कंपनी दिलेली आहे, अशोका असो किंवा गॅलेक्सी असो, यांना जिथं नेमून दिलेलं आहे त्या कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या बँकचे अकाउंट, पहिले बँकचे अकाउंट तिथं जमा करा. पगारी झाल्यानंतर तुम्हाला जो पण इन्शुरन्स काढायचा आहे कोणत्याही कंपनीला, हेच इन्शुरन्स काय म्हणतो, जिंदगी की बातमी कोणता इन्शुरन्स काढा. कारण की इन्शुरन्स जर तुम्ही काढेल नसाल तर मग साहेब तुम्हाला नंतर कामावर काढून देतील, त्याच्याकडे आणि कोण त्याचा जबाबदार राहणार. इन्शुरन्स बरोबर आहे. तर साहेबांनी सांगितलं 3 पगार या पटकन होणार आहे. आता फक्त तुमचे बँकचे अकाउंट लवकर जमा करा. तो गॅलेक्सीकडे ज्यांना घेतलेले आणि ज्यांना इकडे घेतलेले सर्वात महत्वाची गोष्ट, आपला जो कर्मचारी याचा मृत्यू झाला काल, त्याच्या बायकोला साहेब कामावर घेणार आहे. साहेबाला त्याबद्दल बोलू, त्याला साहेब कामावर घेणार आहे. साहेबांनी आपल्याला आज आपल्याला 2 आनंदाच्या बातम्या दिल्या. लवकरात लवकर तुमची बँकेची स्टेटमेंट तुमच्या ज्या नेमून दिलेल्या कंपन्याला द्या. त्याच्यानंतर साहेब तुमची पगार लवकरात लवकर करतील आणि थकलेल्या सगळ्या पगारी 3 पगारी, आता सध्याच्या बाकीच्या त्या नंतर बघू, पण सध्या 3 पगारी थकलेल्या आहेत ते त्वरित तुम्हाला होतील दिवाळीच्या पहिले. पण तुमचे पगार बोलू जमा केले पाहिजे तुम्ही. तर तुम्ही माझ्या मी पेपर पगार जी आता किमान वेतन प्रमाणे तुमच्या हातात जवळपास 18 ते 19,000 रुपये तुमच्या हातात पगार आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आणि आनंदाची बातमी, आपला जो दिनेश याचा जो मृत्यू झाला, दुर्दैवी मृत्यू झाला, साहेबांनी हे पण सांगितलं त्यांच्या घरातल्या कोणी जर काम करायला तयार असेल तर मी त्याला कामावर घ्यायला तयार आहे. तर आम्ही त्याच्या बायकोचं नाव सुचवलं, साहेब याची बायको याला कामावर तुम्ही घ्या म्हणून, कारण त्याची मुलं खूप लहान लहान. त्याच्यासाठी साहेबांनी मान्यता दिली. त्याच्या बायकोला सुद्धा साहेब कामावर घेणार. आणि साहेबांनी अजूनही सांगितलं का आम्ही आमचे माणसं तिथं पाठवणार आहे आणि त्यांना जी मदत करता येईल ती मदतसुद्धा आम्ही त्यांना तिथं करणार आहे. त्याच्यामुळे आजचा जो दिवस आहे हा चांगलाच आहे. पगारी सुद्धा लवकरच होणार आहे. फक्त बँक अकाउंट लवकर जमा करा. जो वाढला त्याच्या बायको भेटणार आहे. या सगळ्या गोष्टी ज्या होत्या आपल्या अडथळा साहेबांनी आज आपला पूर्ण दूर केलेला आहे. त्यामुळे साहेबाचं सुद्धा मान्य आहे. साहेब यांचं सुद्धा मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करतो. त्यांनी कामगाराच्या व्यथा ऐकल्या आणि त्यांना न्याय दिला. त्याबद्दल माननीय आयुक्त साहेब यांचं पुन्हा एकदा आपल्याकडून त्यांचं अभिनंदन. आणि सगळ्यांना सांगतो लवकरात लवकर आपापल्या बँकेचे अकाउंट जमा करा. तुमच्या पगारी या लवकरच होऊन जातील. मी हकीम शेख, अध्यक्ष कंत्राटी कामगार संघटना, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका.